नागपूर महामार्गाच्या आज होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत राजू शेट्टी यांना ताब्यात घेण्यासाठी शिरोळ निवासस्थानी पोलीस दाखल झालेत। शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील टोल नाक्यावर सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखून धरून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला होता। उदगाव टोल नाक्यावरती रास्ता रोकोचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला होता। रत्नागिरी नागपूर महामार्गाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विरोध दर्शवलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्यांच्या निवासस्थानी पोहोचले। कुलदीप माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। कुलदीप, काय भूमिका आहे स्वाभिमानीची आणि खबरदारी म्हणून पोलीस काय पावलं उचलतात? प्रज्ञा, रत्नागिरी नागपूर महामार्गातील शेतजमी जे जाणार आहे त्या शेतकऱ्यांना चौपट मोबदला द्यावा ही प्रमुख मागणी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली। मुंबईत नुकतंच आंदोलन या ठिकाणी राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली केलं होतं। आज या ठिकाणी सांगली कोल्हापूर मार्गावरील शिरोळ तालुक्यातील उदगाव या ठिकाणी रास्ता रोकोचा इशारा स्वाभिमानीने काल रात्री दिला होता। त्यानंतर आज सकाळपासून स्वाभिमानीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती। आता तर राजू शेट्टींच्या घरीच पोलीस पोहोचलेले आहेत, त्यांना नोटीस दिली जाते। तर या पद्धतीनं स्वाभिमानी शेतकरी संघटना एकीकडे या सगळ्या विषयावर आक्रमक होत असताना आता पोलिसांनी देखील आक्रमक भूमिका कुठे घेतली दिसून येते। कुलदीप, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। राजू शेट्टींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस शेट्टींच्या घरी दाखल झालेले आहेत। उदगाव टोल नाक्यावर रास्ता रोकोचा स्वाभिमानीनं इशारा दिलाय। नागपूर रत्नागिरी महामार्गाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।